25 एप्रिल 2023 चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार ड्युटीवर आले. कामाला सुरुवात केली आणि चक्कर येऊन पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. घरातला कर्ता पुरुष गेल्यानं बाल्लावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जयंत यांची मुलगी आर्याला अनुकंपा तत्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाली. तिचं काम सुरू झालं. 25 मार्च 2026 जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूला जवळपास 3 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल आर्या बाल्लावारला अटक झाली. आपले वडील जयंत बाल्लावार यांचा खून केल्याप्रकरणी 3 वर्षांनी हे समोर आलं, कारण पोलीस कॉन्स्टेबल आशिष शेडमाकेने पोलिसांसमोर दिलेली कबुली. धक्कादायक गोष्ट म्हणजे आर्याने याच आशिषसाठी आपल्या वडिलांना संपवलं होतं. चंद्रपूरमध्ये घडलेलं हे संपूर्ण प्रकरण सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. जयंत बाल्लावार 25 एप्रिल 2023च्या सकाळी उठले. त्यांच्या मुलीने आर्याने सकाळी 6 वाजता त्यांना मिल्कशेक दिलं. ते पिऊन जयंत ड्युटीवर हजर झाले, पण कामावर असतानाच त्यांना चक्कर आली. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. बाल्लावार कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला होता, कारण हा मोठा धक्का होता. नेहमीप्रमाणे घरातून निघालेला माणूस कामावर पोचतो आणि चक्कर येण्याचं निमित्त थेट मृत्यूचंच कारण ठरतं, ही गोष्ट पचायलाच अवघड होती. पण यापेक्षा मोठा धक्का बाल्लावार कुटुंबियांना 25 मार्च 2026ला बसला. कारण ठरलं चंद्रपूरच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला एक अर्ज. मुळात हा अर्ज 23 मार्चलाच दाखल करण्यात आला होता, पोलीस कॉन्स्टेबल आशिष शेडमाकेकडून. आता आशिष शेडमाके आणि जयंत बाल्लावार यांना जोडणारा धागा म्हणजे आर्या बाल्लावार. विषय असा होता की आशिष आणि आर्याचे 2022 पासून प्रेमसंबंध होते, पण जयंत यांचा या गोष्टीला विरोध होता. आर्याला आशिष सोबत लग्न करायचं होतं, पण जयंत हे लग्न होणार नाही या गोष्टीवर ठाम होते. या गोष्टीवरून बाल्लावार कुटुंबात सतत भांडणं व्हायची. आर्याला मारहाण सुद्धा व्हायची, पण जयंत यांचा विरोध कमी झाला नव्हता. वाद वाढायला लागले. वडील आपलं ऐकणार नाहीत याचा अंदाज आर्या आणि आशिषला आला आणि या दोघांनी मिळून कट रचला जयंत यांना संपवण्याचा. पण पोलीस असलेल्या आपल्या बापाला संपवणं सोपं नाही याचा अंदाज आर्याला आधीच होता. त्यामुळे त्यांनी विष देण्याचा प्लॅन आखला. पण विष कुठून मिळवायचं हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा आशिषने आपल्या मावस भावाला विचारणा केली. आशिषच्या मावस भावाने भद्रावती भागात राहणाऱ्या चैतन्य गेडामशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्याकडून विष मिळवलं. यासाठी आशिषने 5,000 रुपये मोजले. एका काचेच्या बाटलीत असलेलं विष 24 मार्चला आशिषने आर्याला दिलं. आर्याने रात्रभर काहीच हालचाल केली नाही, पण 25 तारखेच्या सकाळी तिने आपल्या वडिलांना मिल्कशेक दिलं, ते विष टाकूनच. त्यामुळे जयंत यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. पण तेव्हा कुणालाच फार शंका आली नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आर्याने त्यांची दिशाभूल होईल याची व्यवस्थित काळजी घेतली. त्यामुळे आशिष आर्याने हा खून पचवला. जयंत बाल्लावार यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात आर्या आणि आशिषने लग्न केलं. वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्याने आर्याने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाली. महत्वाची गोष्ट ही होती की आशिष सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ट्रेनिंग घेत होता. 2025 मध्ये हे दोघं चंद्रपूर पोलीस दलात दाखल झाले होते. त्यामुळे दोन्ही नवरा बायको पोलीस म्हणून एकत्रच रुजू होणार होते. त्यासाठी ट्रेनिंग बाकी होतं. आर्या ट्रेनिंगला गेली, काही काळ माहेरी राहिली. पासिंग आउट परेड झाल्यानंतर आपण सासरी आशिष जवळ राहायला येऊ असं तिने आशिषला सांगितलं होतं. आशिष सुद्धा याच गोष्टीची वाट बघत होता. पण आर्या सासरी आलीच नाही. ती पुन्हा माहेरी गेली. मुळात लग्न झाल्यापासून आर्या आणि आशिषमध्ये सतत वाद होत होते. किरकोळ कारणावरून सुद्धा खटके उडायचे. त्यात मागच्या काही महिन्यात हे वाद आणखीनच वाढत गेले. या सगळ्यामुळे आशिषचा राग वाढत होता. अशातच आशिषला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. त्याने 2दा-3दा बेशिस्त वर्तन केल्याचं वरिष्ठांच्या लक्षात आलं होतं. त्यातूनच पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केलं. पण आशिषला असं वाटलं की आर्या आणि आपले वाद होत असल्यामुळे राग डोक्यात ठेवून आर्यानेच आपले कॉन्टॅक्ट वापरून आपल्याला बडतर्फ करायला लावलं. त्यामुळे त्याचा राग टोकाला गेला. पुन्हा वाद झाले, पण हे वाद निवळले आणि आशिष आर्याची वाट बघायला लागला. आर्याचं ट्रेनिंग संपलं, पासिंग आउट परेड झाली. आर्या आपल्या घरी येणार म्हणून आशिष खुश होता. त्याने तिच्या स्वागताची तयारी केली, सगळं नियोजन केलं. पण आर्या सासरी न येता माहेरी गेली आणि वादाच्या ठिणगीचा भडका उडाला.
आशिष आर्या सासरी नांदायला येईल याची वाट बघत होता. पण दोघांमधले वाद आशिषला पोलीस खात्यातून बडतर्फ करणं यामुळे आर्या सासरी न येण्यावर ठाम राहिली. पुन्हा वाद सुरू झाले. त्यातूनच 23 मार्चला आशिष शेडमाकेने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज दिला. या अर्जात त्याने आपण आर्या बाल्लावरच्या मदतीने आपले सासरे जयंत बाल्लावर यांचा खून केल्याची कबुली दिली. यात आपला अल्पवयीन मावस भाऊ आणि चैतन्य गेडाम यांची मदत घेतल्याचंही त्याने सांगितलं. त्याच्या पत्रानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यांनी आशिष खरं बोलतोय की दिशाभूल करतोय याची शहानिशा केली. त्यांनी विष पुरवणाऱ्या चैतन्य गेडामला ताब्यात घेतलं. सोबतच अभिषेकच्या अल्पवयीन मावस भावाला ताब्यात घेतलं. सगळ्यांची चौकशी केल्यानंतर या घटनेची टाइमलाईन जुळली आणि पोलिसांनी 25 मार्चच्या रात्री आर्या बाल्लावारला अटक केली. रात्री महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने पोलिसांनी न्यायाधीशांची रीतसर परवानगी घेऊन आर्याला अटक केली. इतर तिघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आर्या, आशिष, चैतन्य आणि अल्पवयीन मुलगा या चौघांना अटक करत त्यांच्यावर कलम 302, 120B, 201, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. विष मिळवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली. तर खून करणं, कट रचणं असे आरोप असलेल्या इतर तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता प्रश्न पडतो की ज्या आशिषसाठी आर्याने आपल्या वडिलांचा खून केला त्यानेच पलटी का मारली? या दोघांमध्ये होत असलेले वाद आर्यामुळेच आपण बडतर्फ झालो हा संशय हे कारण होतच. पण आपण स्वागताची तयारी केलेली असताना आर्या आपल्या घरी न येता माहेरी गेल्यामुळे आशिषचा राग टोकाला गेला आणि त्यातूनच त्याने पोलिसांना पत्र लिहून 3 वर्ष लपून राहिलेलं सत्य बाहेर काढलं. या प्रकरणानंतर सगळ्या चंद्रपूर जिल्ह्यालाच हादरा बसलाय. कारण यात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. जिने खून केला ती पोटची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल झाली. ज्याच्या मदतीने खून केला तो जावई पोलीस कॉन्स्टेबल झाला. 3 वर्ष कुणालाच संशय आला नाही आणि एका आरोपीचा इगो सगळ्या आरोपींचा पर्दाफाश करणारा ठरला.